स्वागत आहे तुमचं माझ्या डिवाइन वास्तू टिप्स या चॅनलमध्ये। सध्या सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर चंद्रग्रहणाबद्दल मोठी चर्चा सुरू आहे। अनेक जण याला केवळ खगोलशास्त्रीय घटना म्हणत असले तरी अध्यात्मशास्त्रात याला भीषण परिणाम घडवून आणणारा काळ मानला जातो। या काळात वातावरणात होणारे बदल केवळ निसर्गावरच नाही तर आपल्या मानवी जीवनावर आणि नशिबावरही खोलवर परिणाम करतात। अंतराळातील एक अद्भुत घटना म्हणजे चंद्रग्रहण। चंद्रग्रहण लवकरच घडणार आहे, येणाऱ्या 3 तारखेला। विज्ञानासाठी ही केवळ सावलीची खेळ असली तरी आपल्या भारतीय संस्कृतीत, आपल्या भारतीय परंपरेत याला शास्त्रामध्ये या काळाला अत्यंत संवेदनशील मानले जाते। हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल। स्पर्श असणार आहे दुपारी 3:20 सम्मिलन काळ असणार आहे सायंकाळी 3:34 ग्रहणाचा मध्य असणार आहे 5:04 आणि ग्रहणाचा उन्मिलन काळ असणार आहे 5:33 नंतर। त्यानंतर मोक्ष असणार आहे सायंकाळी 6:48 या ग्रहणात ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ते ग्रस्तोदित दिसणार आहे। भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य दिसणार नाही। हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने 3 मार्चच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या काळात कोणत्या विशेष प्रक्रिया केल्या जातात आणि आपण कोणत्या संकटापासून वाचायचं आहे। या काळात करणी बांधा किंवा नकारात्मक शक्तीपासून स्वतःचे संरक्षण आपण कसे करणार आहोत। या काळात वातावरणात होणारे बदल आपल्या शरीरावर आणि मनावर कसा परिणाम करतात। ग्रहण काळात नेमके कोणते नियम पाळावेत आणि विशेष म्हणजे गर्भवती महिला, लहान मुले तसेच वृद्धांनी कोणती काळजी घ्यावी। तर ग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीत जातो, ज्यामुळे नैसर्गिक ऊर्जा विस्कळीत होते। ज्योतिषशास्त्रानुसार याचे भीषण परिणाम काही राशींवर आणि व्यक्तींवर होऊ शकतात। चंद्रग्रहणामध्ये सूतक काळ अत्यंत महत्त्वाचा असतो। सूर्यग्रहणात सूतक 12 तास आधी लागते, तर चंद्रग्रहणात ते साधारणपणे 9 तास आधी सुरू होते। सूतक काळ म्हणजे काय असतं? हा तो काळ जेव्हा निसर्गातील लहरी दूषित होतात। त्यामुळे या काळात मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि नवीन कार्य वर्ज्य मानली जातात। ग्रहणाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे स्पर्शापासून ते ग्रहण सुटेपर्यंत म्हणजे मोक्ष पर्यंत मंत्र साधना करणे अत्यंत प्रभावी मानले जाते। या काळात नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात, म्हणूनच जुन्या काळापासून याला वेध काळ असे म्हटले जाते। जर तुमची मानसिक स्थिती कमकुवत असेल किंवा कुंडलीत दोष असतील तर या काळात तुम्हाला अधिक अस्वस्थ वाटू शकतं, पण घाबरू नका। यावर काही साधे प्रभावी उपाय आपण पुढे पाहणार आहोत। तर ग्रहण काळात कोणते कडक नियम पाळायचे हे आपण पाहूयात। शास्त्रानुसार ग्रहण काळात अन्नावर चंद्राच्या लहरीचा नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे शिजवलेले अन्न या काळात खाऊ नये। मात्र जर अन्न उरलेले असेल तर त्यात तुळशीची पाने टाकून ठेवावेत। तुळशीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ते अन्नाचे संरक्षण करतात। यानंतर ग्रहण काळात झोपणे टाळावे, कारण या काळात शरीरातील चैतन्य कमी असते। तसेच राग करणे, कोणाला अपशब्द बोलणे किंवा वाद घालणे टाळावे। या उलट शांत बसून ध्यानधारणा करावी। त्यानंतर करणी बाधा आणि नकारात्मकतेपासून संरक्षण। अनेक ठिकाणी तुम्ही ऐकले असेल की ग्रहण काळात करणी बाधा किंवा जादूटोणा यासारख्या क्रिया अधिक प्रभावी होतात। शास्त्रानुसार ग्रहण काळात बाहेरील नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते। यापासून वाचण्यासाठी काही आपण नियम पाहणार आहोत। तुमच्या घरात उंबऱ्यावर मिठाचे पाणी शिंपडा। ग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळा, विशेषतः निर्जन स्थळी जाऊ नका, म्हणजे जिथे लोक कमी असतील किंवा शांतता असेल अशा ठिकाणी जाऊ नका। स्वतःच्या संरक्षणासाठी खिशात काळा दोरा, सोबत काळा दोरा ठेवा किंवा लोखंडाची छोटी वस्तू ठेवा। ही एक विशेष प्रक्रिया मानली जाते, ज्यामुळे वाईट नजरेपासून संरक्षण मिळते। त्यानंतर गर्भवती महिलांसाठी विशेष उपाय आपण पाहणार आहोत। गर्भवती महिलांनी या काळात सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या गर्भातील जीव अत्यंत कोमल असतो। घराबाहेर पडू नका। ग्रहणाची किरणे थेट पोटावर पडू देऊ नयेत। खिडक्यांना जाड पडदे लावावेत।
धारदार वस्तूंचा वापर करू नका. या काळात सुई, कात्री, सुरी किंवा विळीचा वापर अजिबात करू नका. पौराणिक कथेनुसार याचा परिणाम बाळाच्या अवयवांवर आणि जडणघडणीवर होऊ शकतो. बसण्याची पद्धत लक्षात घ्या. सलग एकाच स्थितीत बसू नका, पण बसताना पाय दुमडून किंवा ताण देऊन बसू नका. शक्य असल्यास सरळ रेषेत शांत बसा. यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे गेरूचा उपाय. पोटावर उभ्या रेषांमध्ये गेरूचा लेप लावा किंवा तुळशीच्या पानांचा लेप करून लावा. ग्रहणाच्या लहरीपासून संरक्षण मिळते. यानंतर मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी शास्त्र खूप कडक असले तरी ते व्यावहारिक देखील आहे. लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आजारपणामुळे औषधं घ्यावी लागतात त्यांच्यासाठी काही उपाय आहेत. त्यांनी गरजेनुसार पाणी किंवा हलका आहार घ्यावा. औषधं घेण्यास मनाई नाही. वृद्धांनी बसून नामस्मरण करावे. खूप श्रम करू नयेत. ग्रहण काळातील सिद्धी आणि विशेष प्रक्रिया आपण पाहूयात. ग्रहणाचा काळ हा केवळ भीतीचा नसून तो सिद्धी प्राप्त करण्याचा देखील असतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर कोणाची वाईट नजर आहे किंवा कामात अडथळे येत आहेत, तर ग्रहण काळात हनुमान चालीसा किंवा नवार्ण मंत्राचा जप करणे ही एक विशेष प्रक्रिया आहे. या काळात केलेला जप सामान्य दिवसातील 1000 जपांच्या बरोबरीचा असतो, जो कोणत्याही करणी बाधेला नष्ट करण्याची ताकद ठेवतो. ग्रहणानंतरचे शुद्धीकरण आपण पाहूयात. ग्रहण सुटल्यानंतर त्याचे भीषण परिणाम संपवण्यासाठी त्वरित स्नान करावे. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी संपूर्ण घरात मीठ टाकून फरशी पुसा किंवा गोमूत्र शिंपडा. हे केल्याने ग्रहणाने निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. स्वतः स्नान करावे आणि शक्य असल्यास घरातील देवमूर्तींना देखील गंगाजलाने अभिषेक करा. चंद्रग्रहणामध्ये पांढऱ्या वस्तूंचे दान श्रेष्ठ मानले जाते. दूध, दही, तांदूळ, पांढरे कापड किंवा साखर हे गरजू व्यक्तींना दान करा. यामुळे ग्रहणाचे अशुभ परिणाम नष्ट होतात. जुने पाणी ओतून द्या आणि नवीन ताजे पाणी भरून ठेवा. त्यानंतरच नवीन स्वयंपाक करा. यानंतर आपण पाहूयात सायंटिफिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक मेळ. विज्ञानानुसार ग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ज्यामुळे गुरुत्वाकर्षण लहरीमध्ये बदल होतात. आपल्या शरीरातील 70% पाणी असल्याने चंद्राच्या या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या रक्तभिसरण आणि पचन संस्थेवर होत असतो. म्हणूनच हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. मित्रांनो, ग्रहणाची भीती बाळगण्यापेक्षा सावधगिरी बाळगणे केव्हाही चांगले. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या विशेष प्रक्रिया नक्की करून पहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही. श्रद्धा आणि विज्ञान याचा समतोल राखून जर आपण काही गोष्टी पाळल्या तर आपल्याला नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडली असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना याची मदत होईल. पुढील अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. डिवाइन वास्तू टिप्स चॅनेलकडून.